वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गृहमंत्री अमित शहांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला। आज सकाळी 11 वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्मारक जवळ भव्य जोडो मारो आंदोलन या ठिकाणी करण्यात आले। या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलीस प्रशासनाला लेखी निवेदन देखील देण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये आंबेडकर 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 क्या करते हो, इतना कभी भगवान का नाम लेते थे स्वर्ग में प्राप्ति हो जाती असे वक्तव्य केले। या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज अमित शहा यांच्या प्रतिमेस जोडे मारण्याचे आंदोलन केले। या देशात झालेल्या निवडणुकीत SC ST OBC अल्पसंख्याक आदी समाजाने मोठ्या प्रमाणावर मतदान करून अमित शहा ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाला मतदान करून बहुमताने निवडून दिले, म्हणून अमित शहा हे या देशाचे गृहमंत्री म्हणून कार्यरत आहेत। ज्या बाबासाहेबांबद्दल अमित शहा यांनी अपशब्द वापरले त्याच बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळे गृहमंत्री अमित शहा किंवा पंतप्रधान मोदी हे लोकशाही मार्गाने या पदावर बसलेले आहेत। त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे संपूर्ण भारतातील SC ST OBC महिला यांच्यासह इतर सर्व वर्गामध्ये असंतोष पसरला आहे। खरे तर या भारत देशाची शान असलेले आणि देशाला जगातील सर्वात सुंदर असे संविधान देणारे आणि राणीच्या पोटी जन्माला देणाऱ्या प्रथेला बंद पाडून येथे लोकशाहीच्या मार्गाने गरीबातील गरीब आणि मागासलेल्यातील मागासलेला व्यक्ती देखील या देशातील छोट्या मोठ्याच नव्हे तर सर्वोच्च पदावर देखील जाऊन बसू शकतात आणि या देशातील करोडो माता भगिनींना मनुस्मृतीसारख्या चालीरीतीतून मुक्त करणारे मानव नव्हे तर महामानवाला असे वक्तव्य करून करोडो लोकांच्या भावनेला अमित शहा हे डिवचत आहेत, देशात असंतोष निर्माण करायचा प्रयत्न करीत आहेत। परंतु अमित शहा यांचा व त्यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करून असे बिछूट वक्तव्य देशात कधीही खपून घेतले जाणार नाही। देशाच्या जबाबदार असलेल्या तसेच देशाचे गृहमंत्री पद भूषवित असलेल्या व्यक्तीने भारतरत्न असलेल्या तसेच देशाचे घटनाकार असलेले करोडो लोकांचे अस्मितेचे प्रतीक असलेले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीरपणे अमित शहा यांच्या वक्तव्याचा जाहीरपणे निषेध करण्यात आला। तर सदर निवेदन देतेवेळी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष ॲडव्होकेट रविकांत वाघ, माजी नगरसेवक जितेंद्र सिरसाट, जिल्हाध्यक्ष अरविंद निकम, जिल्हा संघटक शंकर अण्णा खरात, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रमणी वाघ, ज्येष्ठ नेते SU तायडे, सामाजिक कार्यकर्ता विशाल महाले, ज्येष्ठ नेते प्रभाकर खंडारे, संजय ऐरे, ज्येष्ठ नेते महेंद्र महाले, उपाध्यक्ष आकाश बागुल, ज्येष्ठ नेते सुरेश अण्णा लोंढे, युवा जिल्हाध्यक्ष योगेश पगारे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष सागर चव्हाण, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुभाष पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शिरातल खाटिक, जिल्हा सचिव दिलीप बोरसे, जिल्हा उपाध्यक्ष सीताराम वाघ, तालुका अध्यक्ष अमोल पवार, वाहतूक सेना अध्यक्ष रहीम पटेल, शहर उपाध्यक्ष रघु खोपे, शहर सचिव ईश्वर राजपूत, जिल्हा सचिव मुन्ना सरकार, महिला आघाडीच्या कल्पनाताई सामुद्रे आदी या ठिकाणी उपस्थित होते। हाँ ते काय सुटला नाही Right.
सोमनाथ सुरवंशी यांचा बाबासाहेब आंबेडकरांचा जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम, बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा। इनका पत्ता कड़वा है, अमित शाह बड़वा है, इनका पत्ता कड़वा है, अमित शाह बड़वा है। अरे अमित शाह मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद। इनका पत्ता कड़वा है, अमित शाह बड़वा है, इनका पत्ता कड़वा है, अमित शाह बड़वा है। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकर 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 आंबेडकर। त्याने दोडा मारून खाली उतराव ना, त्याने तोंड पडतो, त्याला गळ्यात तपलीचा हात टाकतो, नीट लावणार आणि आमना बाबासाहेब या ठिकाणी अमित शहाला जोडो मारो आंदोलन करण्यात आलेलं आहे। बेशरम असाला हा अमित शहा याने विश्वरत्न नव्हे तर संपूर्ण जगाला ज्याचा नॉलेज बद्दल अभिमान आहे अशा महामानवाबद्दल वाईट विचार काढलेले आहेत, वाईट शब्द बोललेला आहे। त्यासाठी संपूर्ण भारतभर त्याला जोडे मारो आंदोलन पासून तर त्याच्या गळ्यात याची धिंड काढल्याशिवाय हा महाराष्ट्र राहणार नाही। आणि वंचित बहुजन आघाडी तर त्याला गावोगाव येऊ देणार नाही, त्याला गावबंदी केली जाईल। आजपासून आम्ही सुरुवात केलेली आहे की वंचित बहुजन आघाडी ही संपूर्ण महाराष्ट्रात ज्या ठिकाणी अमित शहाला कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही या त्यांनी नोंद घ्यावी। आणि जे आरएसएसचे तुकडे असतील, जे आरएसएसचे लोक असतील त्यांनाच आमचं उभं चॅलेंज आहे की तुम्ही असा नालायकपणा करू नका, बाबासाहेबांच्या मागे लागू नका। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही एक व्यक्ती नाही तर तो एक समूह आहे, तो एक मोठा जागतिक लेवलचा माणूस आहे। तर आम्ही सांगतो अमित शहाला की याच्या पुढे तरी संसदेमध्ये असं होता कामा नये। आणि त्या ठिकाणी संसदेमध्ये पंतप्रधान बसलेले असताना पंतप्रधानांनी हे सामावून घेतलं, याच्याबद्दल आम्ही त्यांचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र। पत्रकार बंधूंनो, ज्याला अक्कल नाही कवडीची, जो या देशातून तडीपार झालेला आहे आणि आता देशाचा गृहमंत्री बनलेला आहे, हा गृहमंत्री देशाच्या संसदेमध्ये आंबेडकर 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 काय म्हणता। जर एवढ्या वेळ जर आंबेडकरांच्या ऐवजी देवाचं नाव घेतलं असतं तर 7 जन्माचं स्वर्ग प्राप्त होईल। याला असा सांगू इच्छितो की आंबेडकर आमचं सर्व काही आहे, आंबेडकर आमचा गर्व आहे आणि एक तडीपार आंबेडकरांची बरोबरी करू शकत नाही। आणि या ठिकाणी अमित शहाने असं वक्तव्य करून दाखवून दिलंय की आंबेडकर यांना आता डोईजड झालेले आहेत। हे आंबेडकरांचं यांना आता एक सत्तेत बसल्यामुळे यांना आंबेडकर हे नको आहेत म्हणून असे उटपटांग वक्तव्य संसदेमध्ये अमित शहा करतोय। आणि या ठिकाणी त्यांना जातीय दंगली माजवायची आहेत, जातीय तेढ निर्माण करायची। परंतु आंबेडकर हे विश्वरत्न आहेत, या जगाचे ते नॉलेज ऑफ सिम्बॉल आहेत। आंबेडकरांचं नाव या पाठीवरून कदापि संपू शकणार नाही। जोपर्यंत आंबेडकरांचा तुम्ही खार कराल, जोपर्यंत तुम्ही आंबेडकरांचा द्वेष कराल, तो आंबेडकरी समाज आंबेडकरवाद मोठ्या प्रमाणात उभळून येईल आणि या जातीवादी मनोवादी अमित शहा सारख्या बडव्यांना प्रत्युत्तर दिलं जाईल।